रेल्वे डब्यातील बेवारस बॅग उघडताच डोळे चमकले आत अक्षरशः. क्षणभर तिथं उभ्या असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला. जनरल डब्यात पडलेली एक साधी काळी बॅग. मालक नाही, ओळख नाही, पण वजन मात्र संशयास्पद. ही बॅग नेमकी कोणाची आणि ती इथंच का सोडली गेली? मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. गर्दी, गडबड आणि हजारो प्रवाशांची लगबग. शनिवारी दुपारी साधारण 4:15 गोरखपूर मुंबई अवैध एक्सप्रेस वांद्रे टर्मिनसच्या फलट क्रमांक 4 वर येऊन थांबली. प्रवासी उतरले, डबा रिकामा झाला, पण एका सतर्क सफाई कर्मचाऱ्याच्या नजरेस ती बेवारस बॅग पडली. जनरल डब्याच्या कोपऱ्यात शांतपणे ठेवलेली. क्षणात माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. परिसरात हालचाल वाढली. रेल्वे पोलीस, RPF, श्वान पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले. फलाटावर तणावाचं वातावरण. प्रवाशांना दूर ठेवण्यात आलं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न, आत काय असणार? बॅग उघडण्याआधीच पोलिसांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. CCTV तपास सुरू झाला. डबा पूर्णपणे सील करण्यात आला आणि मग ती बॅग उघडण्यात आली. झीप उघडताच आत एकामागोमाग एक पॅकेट्स दिसू लागले. साधी पॅकेट्स नव्हती ती, एकूण 31 पॅकेट्स. तपासणी केली असता धक्कादायक सत्य समोर आलं. ती होती चरसची पॅकेट्स. एकूण वजन तब्बल 13 किलो 834 ग्रॅम. आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत तब्बल 13,83,40,000 रुपये. मोठा पोलीस बंदोबस्त पाहूनच आरोपी बॅग सोडून पसार झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. अज्ञात व्यक्तीविरुद्ध NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. CCTVच्या आधारे आरोपीचा शोध सुरू आहे.